नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1चा क्वेश्चन पेपर आजच झालेला हा पेपर 18 मार्च 2024 रोजी या पेपरची आन्सर शीट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या पेपरमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळतील हे आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 काही महत्त्वपूर्ण सूचना पहा. त्यावर आधारित आपल्याला हा पेपर पूर्ण करायचा आहे. एकूण 40 गुणांचा पेपर आहे आणि आपल्याला 2 तास हे हा पेपर सोडवण्यासाठी मिळणार आहेत. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा. क्वेश्चन 1A. सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांचा हा पेपर आहे. आपण नॉन सेमीच्या मुलांचा पेपर यानंतरच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहोत. तोही आपल्याला हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बोर्ड क्वेश्चन पेपरची प्लेलिस्ट अवश्य पहा. बघा, पहिल्याचं बी हा पर्याय बरोबर आहे. 5 गुणांसाठी 5 विधानं दिलेली आहेत. त्यानंतर दुसऱ्याचं बी, तिसऱ्याचं ए, त्यानंतर चौथ्याचं डी, पाचव्याचं बी. या पद्धतीने पहिला प्रश्न आपण सॉल्व केला असेल तर आपल्याला या प्रश्नाला 5 गुण मिळतील. त्यानंतर बी भाग बघा. 5 गुणांसाठी 5 एका वाक्यात उत्तरं आपल्याला दिलेली आहेत, एका शब्दात उत्तर. बघा, त्यांची उत्तरं या पद्धतीने लिहायची आहेत. सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा. त्यानंतर हे 5वं. त्यानंतर क्वेश्चन 2A. सायंटिफिक रिझन 4 गुणांसाठी. कोणतेही 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची होती. बघा ती उत्तरं. दुसरा प्रश्न. दुसऱ्याचं दुसरं त्याचं उत्तर आहे. या प्रश्नाचं हे उत्तर. जर तुम्ही अशा पद्धतीने लिहिलं असेल तर 2 मार्क्स मिळतील. त्यानंतर तिसरं बघा. या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर त्याचा बी भाग. 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आपल्याला 6 गुणांसाठी. प्रश्न दुसरा बीचा. बघा, त्याच्यातलं हे पहिलं. त्यानंतर पुढचा प्रश्न.
बघा या ठिकाणी त्यांची उत्तरं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. कोणतेही 5 लिहायचे 15 गुणांसाठी. बघा पहिल्या प्रश्नामध्ये एक उतारा दिलेला आहे आणि त्यामध्ये काही रिकाम्या जागा आहेत. कंस त्या रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी टाकायच्या आहेत. आणि उतारा जसाच्या तसा लिहायचा आहे. त्यानंतर पुढचा सर्व प्रश्न पहा, नंतर आपण त्यांची उत्तरं पाहू. बघा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर याच ठिकाणी लिहिलेलं आहे. याचे दुसरा प्रश्न, पहिला दुसरा, त्याचं उत्तर या ठिकाणी. त्यानंतर या ग्राफवर आधारित प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने सॉल्व करायची आहेत आणि 3 मार्क्स मिळवायचे. त्यानंतर पुढचा आहे चार्ट दिलेला आहे आणि काही रिकाम्या जागा आहेत. त्या ठिकाणी अशा पद्धतीने शब्द लिहायचे आहेत, म्हणजे आपल्याला या प्रश्नाचे सुद्धा 3 मार्क्स नक्की मिळतील. बघा हे पुढचे प्रश्न. याचे 7व्याचं उत्तर या ठिकाणी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. आकृती दिली, तिचा आपल्याला ऑब्झर्व करायचे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने लिहायची. बघा ती उत्तरं. त्यानंतर शेवटचा प्रश्न. दोघांपैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे 4थ्याला. यात पण ऑब्झर्व करायला डायग्राम दिलेली आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता 10वीचा आजच झालेल्या पेपरची प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरपत्रिकासुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेतलेली. आपल्याला यावरून अंदाज येईल की आपल्याला किती मार्क्स मिळणार आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. यानंतर विज्ञान भाग 2चा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2चा एक सराव पेपरही आपल्याला हवा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.